दिल्लीमधून एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते। सीजेपीचा संसदेवरचा मोर्चा अखेर सुरू झालाय। अभिजित दिपके यांच्या नेतृत्वामध्ये इथं मोर्चा काढण्यात येतोय। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सीजेपी आंदोलन करत होतं आणि अखेर सीजेपीचा हा संसदेवरचा मोर्चा सुरू झालाय। अभिजित दिपके यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा आता संसदेच्या दिशेने पुढे सरकतोय। आपण बघतोय की धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सीजेपी अनेक दिवसांपासून या मागणीसाठी आता प्रयत्न करते आणि आता अभिजित दिपके यांच्या नेतृत्वावरती संसदेवरचा हा मोर्चा सुरू झालाय। दिल्लीमधून अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते। अभिजित दिपके यांच्या नेतृत्वामध्ये आता कॉकरोच जनता पार्टीचा हा मोर्चा संसदेच्या दिशेने रवाना झालाय। संसदेवरच्या या मोर्चाला सुरुवात झाली आहे। सीजेपीचा चलो संसद मोर्चा सुरू झालाय। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सीजेपी आग्रही आहे। नीट पेपरफुटी प्रकरणाची सगळी जबाबदारी घेऊन शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी सीजेपीची मागणी आहे आणि या मागणीसाठी आता अभिजित दिपके यांच्या नेतृत्वामध्ये संसदेवरती मोर्चा काढण्यात येतोय। हा संसदेवरचा मोर्चा सुरू झालाय। सीजेपीच्या या मोर्चाला सुरुवात झाली आहे। आपण बघतोय की आज सकाळपासूनच मोठ्या प्रमाणावरती आंदोलक आणि विद्यार्थी देखील जंतर मंतरवरती जमले होते। मात्र दिल्ली पोलिसांच्या वतीने या ठिकाणी लाठीचार्ज करण्यात आला होता। मात्र या मोर्चाला अखेर सुरुवात झाली आहे। या मोर्चाची थेट दृश्य आपण दिल्लीतून पाहू शकतोय। संसदेवरती हा मोर्चा सुरू झालाय। कॉकरोच जनता पार्टीचा हा सगळा मोर्चा आहे। अभिजित दिपके यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवत अनेक जण आता या ठिकाणी जमलेत आणि संसदेवरती हा मोर्चा आता काढला जातोय। या मोर्चाला सुरुवात झाली आहे।